टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। काही वक्तव्य ही अजाणतेपणामध्ये होतात, तसं ते पहिल्या दिवसाचं जे वक्तव्य होतं ते थोडंसं अजाणतेपणामध्ये होतं। पण दुसऱ्या दिवशी जेव्हा धनंजय देशमुख परिवार गडावर आला आणि त्यांनी मला त्याची जाण करून दिली की हे किती भयंकर करोरी आहेत, त्यावेळेस मला त्याची जाणीव झाली। माझंही अंतःकरण दुखावलं, हेलावलं। न्यायालयाला मी प्रार्थना करतो की लवकरात लवकर त्यांना फास्ट ट्रॅकवर घेऊन शिक्षा मिळावी। शिक्षेचं कोणीही समर्थन करत नाही, मी त्या दिवशी बोललो होतो आणि भगवानगड सदैव पीडित कुटुंबाच्या पाठीमागे आहे हे मी त्याही दिवशी बोललो होतो, आजही सांगतो लवकरात। परंतु लोकांनी गैरसमज करून घेऊ नये। पहिल्या दिवसाचे जे वक्तव्य होते ती घटनेचं पूर्ण क्रौर्य माहीत नव्हतं। दुसऱ्या दिवशी परिवाराने जेव्हा सांगितलं तेव्हा मला त्याची जाण झाली आणि मग मला लक्षात आलं की किती क्रौर्य भयंकर आहेत, निगृण खून आहेत। त्या अजाणतेपणामध्ये ते वक्तव्य झालेलं आहे। ठीक आहे, मनुष्य आहेत, होत असतं। सुरुवातीचं तुम्ही जे वक्तव्य केलं होतं, पहिल्या दिवशीचं जे वक्तव्य होतं ते तुटपुंज माहितीवर आधारित होतं। पण जेव्हा दुसऱ्या दिवशी परिवार आला तेव्हा मला या क्रौर्याची जाण झाली। तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती। आता तुमची काय मागणी असेल नंतर काय सांगा? फास्ट ट्रॅकवर हा खटला चालवून लवकरात लवकर न्याय मिळावा। भगवानगड हा कुटुंबाच्या पाठीमागे आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।